आता आपण LLM म्हणजे काय हे समजले. चला आता त्याच्या मागची मुख्य टेक्नॉलॉजी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर थोडक्यात बघूया. चला सुरुवात करूया. आपण एक AI मॉडेलला स्टेटमेंट दिलं, द कॅट सिट्स ऑन द मॅट. आता पहा, हे जे वाक्य आहे ते टेक्स्टमध्ये आहे. AI माणसांसारखा टेक्स्ट समजू शकत नाही. त्याला आधी हा जो स्टेटमेंट आहे तो कन्वर्ट करावा लागेल वेक्टर किंवा नंबर्समध्ये. ते करण्यासाठी पहिली स्टेप येते ती म्हणजे टोकनायझेशन. सेंटेन्स छोट्या भागांमध्ये डिवाइड केलं जातं, त्याला आपण टोकन्स म्हणतो. आता इथे टोकन्स काय होईल तर द हा वेगळा होईल, कॅट वेगळा होईल, सिट्स वेगळा होईल, ऑन वेगळा होईल, द वेगळा होईल, मॅट वेगळा होईल. म्हणजे प्रत्येक वेगवेगळा टोकन झाला. प्रत्येक वर्ड म्हणजे एक टोकन झाला, जो की एक वेक्टर रिप्रेझेंटेशनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्यालाच एम्बेडिंग असंही म्हणतात. हे मॅथमॅटिकल असल्यामुळे ते मशीनला समजायला मदत होते. पण इथे एक प्रॉब्लेम येतो. आता बघा, एक उदाहरण आहे, डॉग बाईट्स मॅन आणि दुसरं वाक्य आहे मॅन बाईट्स डॉग. आता इथे जर डॉग आणि मॅन हे जे वर्ड्स आहेत त्यांची पोझिशन जर वेगळे केले तर त्याचा अर्थच वेगळा होऊन जातो, नाही का? इथेच येतं पोझिशनल इनकोडिंग. ट्रान्सफॉर्मर काय करतं की पोझिशनल इनकोडिंग ॲड करतं. यामुळे मॉडेलला प्रत्येक वर्डची पोझिशन समजते. पोझिशन 1, 2, 3 आणि असं पुढे होऊन जातं. आता इथं ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचा सर्वात मोठा भाग तो आहे मल्टी हेड सेल्फ अटेन्शन. इथे मॉडेल ठरवतो कोणतं वर्ड महत्त्वाचं आहे आणि एका वर्डशी एकमेकांशी काय रिलेशन आहे. तर या उदाहरणामध्ये कॅट सिट्स ऑन द मॅट. सिट्स हा वर्ड कॅटशी रिलेटेड आहे आणि मॅट हा वर्ड ऑनशी रिलेटेड आहे. हा रिलेशनशिपमधला सेल्फ अटेन्शन वापरून शिकवला जातो. यासाठी अटेन्शन कॅल्क्युलेशन केली जाते. त्यासाठीचा फॉर्म्युला तुम्ही समोर पाहतच आहात. त्यात 3 वेक्टर्स वापरले जातात. एक आहे क्वेरी म्हणजे मी काय शोधतोय, की म्हणजे मी काय रिप्रेझेंट करतोय, आणि व्हॅल्यू म्हणजे माझ्याकडे कोणती माहिती आहे. मॉडेल क्वेरी आणि की कम्पेअर करतो आणि व्हॅल्यू वापरून कॉन्टेक्स्ट समजतो. यामुळे AI फक्त वर्ड्स राहत नाही तर तो कॉन्टेक्स्ट समजू लागतो. पण मग मल्टी हेड का? कारण ट्रान्सफॉर्मर एकाच वेळी सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो. आता एक हेड आहे जो ग्रामरवर फोकस करेल, दुसरा असेल तो सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनवर फोकस करेल, तिसरा त्याचा अर्थ समजून घेईल आणि आणखी एक एंटिटी रेफरन्सवर करेल. यामुळे ट्रान्सफॉर्मर खूप पॉवरफुल बनते. अटेन्शन नंतर हे आउटपुट जाते फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्कला. हा एक फुल्ली कनेक्टेड न्यूरल नेटवर्क असतो. हा लर्न इन्फॉर्मेशन रिफाईन करतो आणि नॉन लिनियर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा मॉडेलला अजून स्मार्ट बनवतो. शेवटी ट्रान्सफॉर्मर पुढचा वर्ड प्रेडिक्ट करतो. उदाहरणार्थ द कॅट सिट्स ऑन द मॅट. पुढचा वर्ड असू शकतो रग, आणि हा प्रोसेस पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतो पूर्ण सेंटेन्स जनरेट करण्यासाठी. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर कसं चालतं, इनपुट सेंटेन्स घेतो, त्याला टोकनायझेशन करतो, त्याचं एम्बेडिंग करतो, पोझिशन इनकोडिंग करतो, सेल्फ अटेन्शन करतो, आणि ते मल्टी हेड वापरून सेल्फ अटेन्शन केलं जातं. ते फीड केलं जातं फॉरवर्ड नेटवर्कला आणि आउटपुट काय करतं का तो नेक्स्ट वर्ड प्रेडिक्ट करतो. अशा प्रकारे LLM रिस्पॉन्सेस जनरेट करतात.